आज स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत। तर ही डिझाईन कशी केली तर ते आता आपण पाहूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा अस्तर कट करून घेतलं नेहमीप्रमाणे आणि त्यानंतर कापड घेतलं नेहमी चौकोन आकारात, त्या स्लीवपेक्षा थोडंसं मोठं। अजून ते काय स्लीवचा आकारात कट केलेला नाही आहे, पण अशा रीतीने एकावर एक ठेवून ते फोल्ड करून मी आपल्याला डिझाईनला आकार द्यायचा आहे त्या पद्धतीने असा आकार देऊन घेतला। तुम्ही गोल, चौकोन, वेगवेगळ्या आकारात षटकोन वगैरे कुठलाही घेऊ शकता। त्यानंतर खडूने मार्क केलेलं फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती आपण दाबून ठेवायचं। त्याने काय होतं की आपण एका बाजूला ते खडूचं मार्क केलेलं दुसऱ्या बाजूला उमटतं। अशा रीतीने मी डिझाईन करून घेतली। ही डिझाईन जितकी छान दिसते तितकीच पटकन होणारी आहे, खूप टाईम लागत नाही की काही लागत नाही याला। त्यानंतर आपण दंडाच्या बाजूने टिप मारून घेणार आहोत। दंडाच्या बाजूने डिझाईनवरून ही टिप कशी मारायची ते आता आपण पाहणार आहोत। अशा रीतीने आपलं डिझाईनचं तर आखून झालेलं आहे। आता आपण शिवूयात। तर दंडाच्या बाजूला सरळ टिप मारायची, वाकडी तिकडे येता कामा नये। अशा रीतीने सरळ टिप मारून घ्यायची आणि डिझाईनच्या इथून थोडंसं लक्ष द्यायचं की आपली वाकडी जात नाही ना। आणि मधली सुई रोवून आपण फक्त कापड हलवायचं। त्याने काय होतं की जे काही आपण जे शिवतोय त्याला नीट आकार येतो। मी फक्त सुई तिथे जागेवर रोवून ठेवते आणि कापड फक्त हलवायचं, आपल्याला हवं तसं वळवायचं कापडाला। अशा रीतीने माझं हे शिवून होत आलेलं आहे। आता हे जे सगळे फिनिशिंगसाठी आपल्याला धागे कट करणं फार महत्त्वाचं आहे। वेळच्या वेळी धागे कट केले की आपले धागे राहत नाहीत, त्यामुळे धागे कट करणं हेही फार महत्त्वाचं असतं। त्यानंतर हे मधला जो भाग आहे तर तो कट करून टाकायचा। बिना कॅनव्हासची ही आपली बाही कमी वेळेत आणि कमी ह्याच्यात तयार होते। आणि ह्याला नॉच देऊन घ्यायच्या। नॉच दिल्याने काय होतं, आपण जे कापड पलटी करणार आहोत ना तर ते पटकन पलटी होतं, खूप वेळ लागत नाही की काय लागत नाही। सगळीकडे छोट्या छोट्या नॉच देऊन घ्यायच्या आपण। आणि उलटं करत असताना ते घासून कट करायचं असतं। मी खूप दिवसांनी बाही करत होते तर माझ्याकडून ते राहून गेलं होतं। तर तुम्ही लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण उलटं करत असतो तर त्यावेळेस ते घासून कट करायचं असतं, नाहीतर फिनिशिंग येत नाही। गळा असू दे नाहीतर स्लीव असू दे, ती घासून कट करणे फार महत्त्वाचे असते, नाहीतर माझ्यासारखे असे दिसते। चला तर मी पुन्हा सवची केली आणि पुन्हा करायला सुरुवात केली। पुन्हा मी घासून कट करून टाकला, एवढा भाग मी कट करून टाकला।
अशा रीतीने घासून स्लीव कट करून टाकली. आणि आता पाहू शकता तुम्ही फिनिशिंग सहित किती मस्त बाही दिसते. आपण ज्यावेळेस शिवत असतो त्यावेळेस फिनिशिंगही महत्त्वाचं असतं, तर ते आपल्याला शिवताच करायचं असतं. आता याला आपण दाबटीप देऊन घेणार आहोत, जेणेकरून की आपण जे केलेलं आहे तर ते हलता कामा नये, अस्तर हे मागेच राहील. त्यासाठी मी आता याला दाबटीप देणार आहे. अशा रीतीने जवळून त्याला दाबटीप देऊन घ्यायचे. दाबटीप देतानाही सावकाश द्यायचे, खूप घाई करायची नाही. खूप घाई केल्यावर काय होतं तर सुईतला आपला धागा हा निघून जातो. तो नंतर प्रॅक्टिसने येतो. पण जर नवीन असाल तर सावकाशपणे शिवत जा. अशा रीतीने ही आपली बॅक साईड झाली. आणि आता आपण एक्स्ट्राचं जे आपलं कापड होतं मेन तर ते आता आपण कट करणार आहोत अस्तरच्या मापामध्ये. तर अशा रीतीने कट करून झालेला आहे. त्यानंतर आपण आता डिझाईन बघणार आहोत. तर डिझाईनसाठी मी असं फुलपाखरू बनवून घेतलेलं आहे. आणि त्याला काय केलेलं आहे, नॉड जे असते ना आपलेत जे आपण नॉड लावतो मागे, तर तशा पद्धतीने छोटंसं बनवून घेतलेलं आहे. आणि त्याला अशी टीप मारलेली आहे. आणि त्याला पुन्हा वरून एक टीप मारून घ्यायची आहे. ते मागं करायचं, जे आपण जिथे मारलेली होती टीप, तर ते बाजू मागे करायची. आणि अशा रीतीने हे फुलपाखरू ह्यात घालून घ्यायचं. आणि ह्याला टीप मारून घ्यायची आहे. अशा रीतीने टीप मारून घ्यायची. टीप मारताना काळजी घ्यायची की आपलं खालीवर झालं नाही पाहिजे. आणि एकदम जवळून जिथे टीप मारली तर त्याच्या जवळ आलं पाहिजे. असं खूप लांब नाही झालं पाहिजे. इकडच्याही साईडनं तसंच करायचं, जवळून अगदी टीप मारायची, जेणेकरून की ते छान दिसेल, ॲट्रॅक्टिव्ह. अशा रीतीने टीप मारून घ्यायची. हे पाहू शकता माझं हे हलतंय, मी अजून त्याला टीप मारलेली नाही आहे. आणि धागे कट करून टाकायचे वेळच्या वेळी, त्याने आपलं फिनिशिंग चांगलं येत असतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथून मधून थोडीशी एकदा दोनदा टीप मारायची, वर खाली करायची मशीन, आणि झालं. ही आपली स्लीव तयार आहे. किती फिनिशिंग सहित नीट झालेली आहे, तुम्ही पाहू शकता.